हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? रोज चपाती भाजी खाऊन तुम्हाला सुद्धा कंटाळा आलाय का? मग डिनरसाठी असं करूया का, आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, पाऊण वाटी बेसन पीठ घेतलंय, खुसखुशीत होण्यासाठी पाव वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, तोंडले असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, 10 ते 15 तोंडले घेतलेले आहेत, 7 ते 8 हिरवी मिरची आहे, ते मिक्सरमधून बारीक करून पेस्ट करून घेतलेली आहे, कोथिंबीर घालायची आहे भरपूर, ओवा आहे हाताने जरा क्रश करून घालून घ्यायचं आहे म्हणजे खमंग वास सुटतो, तीळ घालायचे आहेत भरपूर, तुम्हाला आवडत असेल तर अजून घातले तरीसुद्धा चालतील, खमंग लागतं तिळामुळे, धण्याचा कूट आहे 1 चमचा भरून घातला आहे, जिऱ्याचा कूट आहे, हळद घालायची आहे, आपण मिरची घातली ना त्यामुळे हळद घालून कलर छान येतो, यामुळे मस्त धपाटे होतात, टेस्टी होतात खूपच. अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, मीठ घालायचं चवीनुसार, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, खमंग धपाटे करूया. खुसखुशीत होण्यासाठी तेल घालायचे 2 चमचे यातच आपल्याला. आता पाणी घालून मळून घ्यायचं सगळं, घट्टच मळायचं, जास्त पातळ पण मळायचं नाही. पीठ असं घट्ट मळून घेतलं आहे. आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 10 मिनिट झालेले आहेत. गोळा घेऊन असं लाटून घेतलेलं आहे पातळ. आता तवा गरम करून घेतलेला आहे, तेल लावून चांगला पुसून घेतलेला आहे. गरम जास्त झाल्यावरच घालायचं आहे. दोन्ही साईड खमंग शेकून घ्यायच्या. अशा प्रकारे तुम्ही लाटून तोंडल्याचे धपाटे केलेत का? खमंग खुसखुशीत लागतात तोंडात घातल्यावर. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे अजून तुम्हाला चांगले व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कुठल्या शहरातून व्हिडिओ बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. दोन्ही साईड असे खमंग शेकून घेतलेले दाबून आपण मस्त खुसखुशीत तोंडल्याचे धपाटे तयार आहेत. नाश्त्याला खा किंवा डिनरला खा, मस्तच लागतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.